तर पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांचा नवा कारनामा समोर आलेला आहे। व्हायरल ऑडिओ क्लिप या संदर्भातली जय महाराष्ट्राच्या हाती लागलेली आहे आणि घोटाळ्यातून सुटका करण्यासाठी लाचेची ऑफर त्यांना देण्यात आली होती। काय बोलणं चालू आहे का साहेब? मीटिंग नाही संपली अजून? ते मीटिंग चालू आहे साहेबांची आज। मी बोललोय त्यांना, थांब म्हटलं मला। नाही नाही, त्याच्यात माझं नाव कशाला टाकता तुम्ही कारण नसताना? तुमचं माझा नावाचं काही संबंध आहे त्याच्यात? ऐका ना, मी साहेबांना बोललो नाही अजून काय, म्हणजे फक्त सांगितलं असा असा फोन आला होता म्हणून साहेबांनी मला एक 5 मिनिट थांबायला सांगितलं। अरे पण कसं आहे, सुपेकरांच्या हातात काहीच नाही ना, विनाकारण आमचं नाव कशाला हे करतात ते? हां बरोबर आहे साहेब, हे सगळं मला कळतं, पण साहेबांना मी काय सांगणार असा विषय आहे ना। अरे पण ते निवेदन तेच बनवताना त्याच वेळेस तुम्ही सांगायला पाहिजे ना यांचं नाव नाही का? मी बोलतो साहेबांना, तुम्हाला फोन जोडून देतो फार तर। नाही नाही नाही, निवेदन म्हणजे लेखी आहे का तोंडी आहे सगळं? लेखी तोंडी सगळंच आहे। हा मग त्यात माझं नाव कट कसं करणार तुम्ही आता निवेदनामध्ये? निवेदनमध्ये मी सांगतो साहेबांना, तुम्ही बोला साहेबांना माझं नाव काढा म्हणून, कट मारतील। तुम्ही ते निवेदन निवेदन कट दुसरं तयार करा ना, माझं नाव घेऊ नका। हा साहेबांचा त्याचा विषय आहे ना ते। बरोबर आहे, पण मी त्यांना बोलतो साहेबांना। ते एक काम करा, त्याच्यामध्ये मग ते त्याच्यामध्ये पुढे साहेबांनी करा, माझं नाव नका, माझं पण नसतं त्याच्यात। तुम्हाला पण आम्हाला माहिती काय आहे, फायदा होईल साहेब सांगा? फायदा करणार की तुम्हाला बोललो ना काल मी, फायदा करून देणार ना 100%। ठीक, मी बोलतो साहेब, शेट्टी साहेबांना। हा ठीक बोलतो। आहे, ओके सर। तर या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूयात। मी जालिंदर सुपेकरांशी बोललो। जालिंदर सुपेकरांना सांगितलं की ही मॅटर तुम्ही बघताय, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या तुमच्या पण काही अधिकाऱ्यांच्या ओळखी असू शकतात, सगळ्यांच्याच कुणाकुणाच्या ओळखी असतात। त्यांना सांगितलं की अशा पद्धतीनं दबक्या आवाजात बोललं जातं, यदा कदाचित कुठं फोनचं किंवा कुठं असं काही कनेक्शन जोडलं गेलं तर ते निश्चितपणे त्याच्या संदर्भामध्ये सरकार किंवा आमचा विभाग घाईघाई करणार नाही। ते म्हणाले की माझा ह्याच्याशी दुरान्वय पण संबंध नाही। तर पाहूयात कोण आहेत हे आयजी जालिंदर सुपेकर। जालिंदर सुपेकर हे IPS अधिकारी आहेत। सध्या ते IG म्हणून कार्यरत आहेत। तर सुपेकर हे राजेंद्र हगवणेंचे मेहुणे आहेत। मयुरी जगताप हगवणेच्या तक्रारीतही सुपेकर यांचा अप्रत्यक्ष उल्लेख आढळतो। अंजली दमानी यांनी जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। तर जळगावमध्ये PSI अशोक सादरेंची सुपेकरांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली होती। सुपेकरांकडून कलेक्शन दिलं नाही म्हणून सदरेंचा छळ करण्यात येत होता असा आरोप सुपेकरांवर आहे आणि 500 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी सुपेकरांच्या चौकशीचा दमानी यांचा आरोप आहे।